आग्र्यात शिवछत्रपतींचं भव्य स्मारक उभारणार। आई शपथ, ताजमहालापेक्षाही भारी स्मारक बनवणार। मां कसम मैं बताना चाहता हूं, एक बार ये स्मारक बन गया। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आग्र्यात छत्रपतींचं स्मारक करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ज्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं, ती जागा उत्तर प्रदेश सरकारनं दिली, तर त्या जागेवर भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। त्यावेळी त्यांनी ताजमहालापेक्षा जास्त पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला येतील असा विश्वास व्यक्त केला। मैं आपके माध्यम से योगी जी से प्रार्थना करना चाहता हूं, हमें आप अनुमति दीजिए। महाराष्ट्र की सरकार इसको अधिग्रहित करेगी, महाराष्ट्र की सरकार इसको एक्वायर करेगी और महाराष्ट्र की सरकार यहां पर एक छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक तैयार करेगी। और मां कसम मैं बताना चाहता हूं, एक बार ये स्मारक बन गया तो आपके ताजमहल से ज्यादा लोग ये स्मारक देखने के लिए नहीं आए तो मेरा नाम बदल देना, मेरा नाम देवेंद्र फडणवीस नहीं बताऊंगा। औरंगजेबानं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद केलं होतं, त्याच लाल महालात गेल्या 3 वर्षांपासून शिवजयंती साजरी होते आणि शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासात हिंदवी स्वाभिमानाचं प्रतीक हे आग्र्यात पाहायला मिळतं। शिवछत्रपतींमुळे आग्र्याचं नाव इतिहासात कोरलं गेलंय। मुघल बादशाह औरंगजेबानं लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। महाराजांनी भर कार्यक्रमात मुघल बादशहाला सुनावलं। सैरभर झालेल्या औरंगजेबानं महाराजांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले। राजा रामसिंगच्या कोठीत महाराज 99 दिवस राहिले। छत्रपतींना ठेवण्यात आलेली कोठी आणि परिसर सध्या मीना बाजार म्हणून ओळखला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगी सरकारकडे ज्या ठिकाणी महाराजांना ठेवण्यात आलं, त्या मीना बाजारची भव्य स्मारकासाठी मागणी केल्यानं योगी सरकार आता ही जागा देऊन महाराजांचा सन्मान करणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराजांचं ताजमहालापेक्षा भव्य स्मारक झालं तर महाराष्ट्रासाठी यापेक्षा मोठी कौतुकाची गोष्ट नाही। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या महत्वाकांक्षी सागरी स्मारकाचं काय झालं? या स्मारकाचा प्रस्ताव अजूनही जिवंत आहे की समुद्रात बुडाला, असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।